शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. भाऊ आज मतमोजणी होणार आहे. काय नेमकं चित्र असणार आहे बुलढाणा नगर परिषदेत? बुलढाणा नगरपालिकेमध्ये बुलढाणेकरांनी सहस्त्र बुद्धीने मतदान केलेलं आहे. त्यांना शहराचा विकास थांबवायचा नाहीये. त्याच्यामुळे विकासाला खीळ बसू नये म्हणून त्यांनी अभूतपूर्व त्याला काय म्हणतो आपण मेजॉरिटी ही शिवसेनेची बुलढाण्यामध्ये येईल. शिवसेनेचा नगराध्यक्ष उमेदवारही विजयी होईल आणि त्यांना बुलढाणेकरांना माहिती की कामं करायची असेल तर सत्तेतलाच पक्ष त्या ठिकाणी पाहिजे आणि त्याच्यामुळे लोकांनी धनुष्यबाणच निवडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर वेगवेगळे महायुतीमधले पक्ष वेगवेगळे लढले. शिंदे साहेबांनी मोठा प्रचार केला, अजितदादांनी प्रचार केला, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रचार केला आपल्या उमेदवारांचा. एकंदरीत महायुतीचं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं चित्र असेल? शिवसेनेला किती जागा मिळतील? हजाराच्या पुढे जागा जायला पाहिजे शिवसेनेच्या आणि आम्ही वेगळे जरी लढलो असतो तर आता काही ठिकाणी आम्हाला एकत्र यावं लागणार आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव काही ठिकाणी युत्या नाही झाल्या आमच्या, परंतु पुढे आम्ही एकत्रितपणे काम करणार आहे आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जे यश आम्ही मिळवणार आहोत, निश्चितपणे याचा परिणाम येणाऱ्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांवर होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला भरभरून यश जनता आमच्या पदरामध्ये टाकेल. पण एक जो भाजपा पक्ष आहे, भाजपानं सगळ्यात जास्त जागा लढवल्या होत्या. काय वाटतं की भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष असणार? भारतीय जनता पक्षाचे आमदार 132 आमदार आहेत. त्याच्यामुळे 136 आमदार आहेत. त्याच्यामुळे आमदार त्यांच्या नगराध्यक्ष त्यांचेच जास्त येतील. पण किमान नंबर 2 वर तरी आमची शिवसेना असेल. बरं, आता ह्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात समजा जवळपास आज निकाल स्पष्ट होईल. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, सध्या महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. याचा कुठेतरी परिणाम त्याच्यावरती जाणवेल? नक्कीच मी आधी सांगितल्याप्रमाणे याचा परिणाम महापालिकांवर होईल, नगरपालिका आपलं जिल्हा परिषदवर होईल, की शहरातल्या सुज्ञ लोकांनी नगरपालिकेच्या क्षेत्रात जर भाजप सेनेला या ठिकाणी चांगलं मॅन्डेट जर दिलं, तर ग्रामीण भागामध्ये याचा इफेक्ट नक्की होणार आहे. नक्कीच. तर हे होते शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.